नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल नसाल तर हवामान आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सर्व लेखन म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते. समजू शकता अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. कांदा भाव संदर्भातील केंद्राच्या कांदा खरेदीला या तारखेपर्यंत मुदतवाढ मिळावी. मुख्यमंत्र्यांना किसान मोर्चाचे पत्र. बघू शकता राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या चाळीतील कांदा सरकारच्या साठवणूक गोदामात जाण्यासाठी 28 जुलैला संपणारी केंद्र सरकारची कांदा खरेदी यंदा 15 ऑगस्टपर्यंत सुरू ठेवावी. अर्थात नाफेड NCCFच्या खरेदीला मुदतवाढ देण्याची विनंती राज्य सरकारने केंद्राला करावी अशी मागणी करणारे पत्र महाराष्ट्र प्रदेश भाजप किसान मोर्चाचे सरचिटणीस या ठिकाणी रवींद्र अमृतकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. या पत्रात म्हटले की कांदा खरेदी बंद झाल्यावर कांद्याचे भाव कोसळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. कृपया केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्रालयाकडे मागणी करावी ही विनंती त्यांनी पत्रात केली आहे. या पत्रात पुढे म्हटले की यंदा कांद्याचे राज्यात विक्रमी उत्पादन झाले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना कांदा चाळीत भरलेला आहे. मागील वर्षापेक्षा यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 20 ते 30% कांदा उत्पादन जास्त आहे. नाशिक जिल्हा व आंतरराष्ट्रीय पातळीवर कांद्याचे आगार असलेले जिल्हा आहे. कसमादे पट्ट्यातील कांदा टिकवून क्षमता आणि निर्यात योग्य असणाऱ्या कांद्याची ओळखला जातो. केंद्र सरकारने कांदा खरेदी गेल्या महिन्यापासून सुरू असली तरी शेतकऱ्यांना थंडा प्रतिसाद दिसत आहे. अनेक संस्था शेतकऱ्यांना चाळीतून या ठिकाणी जाऊन कांद्याची खरेदी करत आहे. नाशिकमधील कांद्याचे दर दक्षिणेतील कांदा लागवड आणि तेथील पावसाचे प्रमाण यावर ठरत असतात. यंदा दक्षिणेकडील राज्यात हवामान चांगले राहिले. आता या ठिकाणून देशभरात वितरित होऊ लागलेला कांदा तसेच नजीकच्या काळात मध्य प्रदेशातून येणाऱ्या कांदा महाराष्ट्र राज्यातील उत्पादनाच्या कांद्याला भविष्यात भाव मिळेल या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. धन्यवाद.